एवढं बापरे, म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे आमच्यासाठी. आम्ही कधी आमच्या बॉसला असं वागताना पाहिलं नाहीये आणि आम्हाला राग नाही आला, वाईट वाटलं. मला तर तुम्ही हाताला धरून बाहेर काढ. मग आता तशीच परत ये. आय मीन तुम्ही सगळे या प्लीज. जय, आई तू तू कधी आलीस? मी आय मीन बरं झालं तू इथे आलीस. मी माझी चूक सुधारतोय. त्या एका मुलीचा राग मी सगळ्यांवर काढत होतो, पण खरं तर मिस परबमुळे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं. हां, आणि मी तिच्याशी आणि सगळ्यांशी चुकीचा वागत होतो. पण बरं झालं तू आलीस. आता तू स्वतः आपल्या या लेडी स्टाफचं वेलकम कर. सचिन ओके. आई मिस परबला दे प्लीज प्लीज प्लीज. सगळ्यांच्या वतीने वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू. दादा. अरे हे नाईस. आय एम प्राऊड ऑफ यू. नाही नाही ते ठीक आहे, पण तू ऑफिस मध्ये काय करतोयस? ओके सो दादा आई मी आत्ता ऑफिस जॉईन करायचं डिसिजन घेतो. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट केलंय सो ते वेस्ट नाही गेलं पाहिजे ना. सिरियसली? हा कसं आहे, आता मी लग्न करायचं ठरवलं आणि एका मुलीच्या बाबांना त्यांच्या मुलीची लाईफ माझ्याबरोबर सिक्युअर आहे की नाही आहे हे बघायचं आहे. आणि मला पण एक रिस्पॉन्सिबल आणि चांगला हस्बंड बनवून दाखवायचं आहे. आई मला पण असं वाटतं ना की माझी वाईफ शी शुड बी प्राऊड ऑफ मी. आणि मला ना आशूच्या डोळ्यात माझ्याबद्दल ती फिलिंग बघायची आहे. आणि डोंट वरी, मला आशूच्या पप्पांनी सगळं नीट समजवलंय, सो आय एम रेडी फॉर इट. मी उद्यापासून ऑफिस जॉईन करतोय. इतकी वर्ष आम्ही हेच सांगत होतो ना, तेव्हा नाही कळलं. हे कळायला आसावरी भेटावी लागली. गुड, आय एम ग्लॅड की तुला कळलंय फायनली. परबामुळे हा बदल झालाय काय? देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं. हरकत नाही. आय विश यू ऑल द बेस्ट डार्लिंग. चल मी खाली मीटिंग मध्ये. आय सी यू लेटर. ऑल द बेस्ट. तुझा केबिन मध्ये बस, मी आलोच. जा जा, हो पुढे हो. सर येस. बघितलंस, माझ्या ताईमुळे म्हणजेच एका बाईमुळे तुझा भाऊ जबाबदारीने वागतोय. तुझी जी काय मत आहेत ती असू देत, पण बाई पुरुषाला उद्ध्वस्त करायला नाही तर त्याचं आयुष्य सावरायला त्याच्या लाईफमध्ये येते.
बोलले होते ना कौलांवरती डांबर टाकून घ्या म्हणून, एकदा पावसाळा सुरू झाला की मग राहून जाईल म्हणून. आता मी आता माणसांना बोलवलं होतं ना, पण पण काम झालं का? नाही झालं ना, म्हणून तर ही अशी कारंजी आहेत घरामध्ये. तुम्ही ना एकदा गावाला जा आणि त्या बाई काकांशी बोला आणि घराचं काम काढायचं की नाही ते विचारा. सगळी कामं करायची आपण, आणि जेव्हा नवीन घरात बांधायचा विषय येतो तेव्हा लगेच भावकी आडवी येते. मग स्वामी बाबा सावकाश सावकाश सावकाश. अगं अगं तू घसरून पडलीस ना तर मला भावकीला बोलावं लागेल तुला उचलायला. मस्करी करू नका उगाच माझी. एक तर इथे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जीव चाललाय आणि छत गळतंय. मम्मी मला उशीर होतोय, ऑफिसला जायचंय. ते हे काय? अरे देवा. नाही 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 नाही, तू नको करू, मी करते. तू जा 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 जा. शरू मी बघतो काय ते. तू जा 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 जा, झालं झालं जा. मी अनुला सांगते जा. आज काय खरं नाही पप्पा. अनु आवरून झालं का? आतमध्ये नाचत बसली असेल ना तर फटके खाशील तू. बाहेर ये मदत करायला. दादा आत ये ना. एक फायनली आरसा बदललास. फायनली तुटलेली नाती जोडली गेली आणि हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. थँक्यू सो मच. कमॉन, असं काही नसतं. जे व्हायचं असतं ते होतच. होतं काय होतं? गाडी ऑटोमॅटिकली चालते का? ड्रायव्हर लागतो ना. अरे माझं क्रेडिट घे. सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय ओ यू माय लाईफ. हा, पण आज खानोलकरांच्या राजपुत्राने रूम स्वतः सावरली. कसं काय? अरे आवरायलाच पाहिजे ना, नाहीतर आशू मला ही रूम बघून रिजेक्ट करेल. अरे ही रूम आता माझी एकट्याची नाही आहे, आमच्या दोघांची आहे. आय एम अ फॅमिली मॅन. हॅव टू डू ऑल ऑफ दिस. अरे वा, कालचा इंटरव्ह्यू खूपच चांगला झालेला दिसतोय. काल ऑफिस जॉईन केलंस, आज रूम आवरलीस. गुड. चला, आज पहिला दिवस आहे ऑफिसचा. दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. आता याच एन्थुझियाझमने कामाला लागूया. चला. हा तू तू पुढे हो, माझं एक छोटंसं काम आहे, मी करून येतो. कुठे? कुठेही नाही. आई आवाजाला काय झालं? आवाज बसलाय. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे कुशी. असं म्हणतात दही साखर घेऊन जावं म्हणजे दिवस चांगला जातो, सुरुवात चांगली होते.